हाय, दीपाली रासकर ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत. महालक्ष्मी साडीला सबस्क्राईब, लाईक, बेल आयकन बटन दाबा, शेअर करा. आज मी संपूर्ण महालक्ष्मीच्या नवीन पद्धतीने, अजून अशी साडी कोणीच बनवली नसेल अशा साडीचं कटिंग आणि स्टिचिंग फक्त 15 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. आणि रब्बर कमरेला कोणत्याही प्रकारची नाडी न बांधता रब्बर लावून मी ही साडी स्टिच करणार आहे. साडीची उंची 5.5 आहे आणि प्लस अर्धा इंच मी शिवण्यासाठी असं 6 इंच घेतलं आहे. आणि आडवं रुंदी जी आहे ती 20 इंचाची घेतलेली आहे. हे पहा, 20 इंच घेतलेलं आहे. आता मी याला फोल्ड करत आहे, म्हणजे वन टाईम तुम्हाला कटिंग. 20 म्हणजे 40 इंच लांब. का माहिती आहे का, मी डबल फोल्डमध्ये 20 इंच घेतलं होतं आणि उंची घेतली आहे 6 इंच, अर्धा इंच शिवण्यासाठी. आणि बाकीची रुंदी आहे ती 40, 20 म्हणजे 40. आणि हे मी आता कट करून घेत आहे. हे पहा, माझी साडीला खूप छान अशी 2 इंचाचीच बॉर्डर आहे. खूप मोठी बॉर्डर या साडीसाठी घ्यायची नाही. खूप मोठी बॉर्डर जर घेतली तर साडी फक्त बॉर्डरमध्येच होऊन जाईल आणि ती साडी निरीची साडी असल्यामुळे ती साडी असल्यासारखीच वाटणार नाही. आणि आता मी पदर काढून घेत आहे या साडीला. म्हणजे प्रत्येक वेळेस चुनरी बनवतात लेडीज, आणि मी सुद्धा पहिल्या 2 व्हिडिओत चुनरीच बनवली आहे. पण आता मी पूर्णपैकी पदर करून घेणार आहे. 15ला गोंडे बसवणार आहे आणि लेस सुद्धा छोटीशी बसवणार आहे. आणि मी आता काय केलं, या पदरसाठी हे पहा 7 इंचची उंची घेतली. म्हणजे आपण कमरेपासून पायापर्यंत जी साडीची उंची घेतो पदरासाठी असते ती. आणि 22 इंच लांब मी पदर घेतला, कारण पूर्ण घुंगट घेतल्यावानी निर्यापासून ते पूर्ण डोक्यावरून येईपर्यंतचा पदर बनवणार आहे मी. त्यामुळे मी तेवढी साईज घेतली, 22 इंच. आणि मी आता हे कट करून घेतलं. पहा, तुम्ही देखील अशी साडी जर बनवली तर खूप छान दिसणार. अगदी लेडीजने वेअर केल्यामुळे, म्हणजे वुमनच्या साडी प्रकारे नेसतात आणि वेअर करतात ना, तशी ही साडी येणार आहे. आणि अगदी 15 मिनिटात त्याचं पूर्ण कटिंग होत आहे. हे शिल्लक राहिलेलं जे फॅब्रिक आहे माझं, याचं मी साडीसाठी गोंडे बनवणार आहे. पहा, छोटे छोटे गोंडे. आणि ते मी पदराला लावणार आहे, म्हणजे त्रिकोण बसवणार. ते गोंड्यासारखे दिसतात आणि त्याला छोटीशी अशी लेस लावणार. आता याचं पूर्ण कटिंग माझं आता रेडी झालं. यासाठी मी काय काय काढलं पहा. साडीचा जो पदर आहे तो पदर मी रेडी करणार आहे, गोंडे पदराला बसवणार आहे, आणि साडीचं फॅब्रिक म्हणजे खालच्या बाजून साडीचं बनवणार, आणि छोटीशी रब्बर लागणार आहे मला. हे पहा, मी ही छोटीशी रब्बर घेतली आहे. आणि आता मी याचं कटिंग करून पूर्ण झालं. आता मी याचं स्टिचिंग दाखवणार आहे तुम्हाला. रब्बर यामध्ये मेन पॉईंट आहे. का माहिती आहे का, रब्बर लावली तर साडी देवीला जास्त बांधण्याचा वगैरे, नॉड बसवल्या बांधायला वगैरे लागते. मी पण 2 साड्या ऑलरेडी पहिल्या बनवल्यात ना, त्या मी बांधायलाच त्याला नॉड बनवल्या होत्या. परंतु माझ्या लक्षात आलं अगदी वरूनच वेअर करायची, अशी रब्बर लावून कमरेमध्ये फिट्ट बसून अशी साडी तयार करावी, म्हणून ही साडी मी रेडी केली. हे पहा, प्रथम मी पदर घेतला. पदराच्या चारी बाजूने कट असल्यामुळे मी याला चारी बाजूने टीप घालून घेणार आहे. आणि टीप घालून घेणार आहे मी, चारी बाजूने टीप घालून घ्यायला सुरुवात केली. आणि एका बाजूने मी त्याला गोंडे बनवणार. याला कोणत्याही प्रकारचा पॅच वगैरे बसवायचा नाही. फक्त पदर आणि निरी आणि रब्बर एवढंच लागते याला. कोणत्याही प्रकारच्या चुन्या वगैरे जास्त घ्यायला लागत नाही. फक्त 9 निर्या आपल्याला तयार करायच्या आहेत, किंवा 7 देखील करू शकता तुम्ही. जसं तुमच्याकडं फॅब्रिक अवेलेबल आहे तसंच तुम्ही याला बनवू शकता. तेवढ्या पाहिजे एवढ्या निर्या तुम्ही घेऊ शकता. अगदी जी महालक्ष्मी देवीची मूर्ती किंवा कलश असतो, किंवा आपण जी पूजा मांडतो त्यावेळी नारळ आणि तांब्या जो असतो, त्यासाठी देखील ही साडी अगदी उपयुक्त आहे. रब्बर असल्यामुळे डायरेक्ट वरूनच वेअर करता येते ही साडी. आणि याला कोणत्याही प्रकारची चुनरी किंवा त्या चुनरीला लेस वगैरे लावायची गरज लागत नाही. अगदी पदर साडीला अटॅच येतो आणि पूर्ण आपली जी वुमन वेअर साडी असते अशी ही साडी दिसते. सगळ्या बाजूने मी छान असा बारीक गोट घालून घेतला. आणि हा साडीचा पदर आहे. आणि या पदराला 2-3 अशा गुड्या घेऊन ही साडीला अटॅच केला जातो निरीच्या बाजूली पदर. तो मी पुढे दाखवणारच आहे कसा अटॅच करायचा ते. हे पहा, रेडी झाला. आता मी छोटे छोटे त्रिकोण तयार करून घेतले होते. हे त्रिकोण बसवत आहे. पहा,
जर तुम्हाला इथे जो म्हणजे लेस बसवायची असली फक्त तर लेस बसवू शकता, किंवा छोटे छोटे लटकन जर मण्याचे मोत्यांचे तयार करून सोडायचे असले तरी तुम्ही सोडू शकता. नाहीतर जो थ्रेड मिळतो सिल्क थ्रेड, त्या सिल्क थ्रेडची पण तुम्ही लटकनं तयार करू शकता. आणि अगदी नाही केली तरी चालते, परंतु केल्यानंतर खूप छान दिसते ही साडी. म्हणून मी याला अगदी छोटे छोटे त्रिकोण तयार करून घेतले. आणि या त्रिकोणाचे एक्स्ट्रा जे फॅब्रिक असतं ते मी आता कट करून काढत आहे बा. आणि हे फॅब्रिक कट करून काढल्यानंतर मी याच्यावरतं फ्लावर्सची लेस बसवणार आहे, जी गोल्डन आणि पिंकच आहे, अबोली कलरची आहे. अबोली कलर आणि गोल्डन कलर मिक्स आहे. थोडंसं ते त्रिकोण आहेत त्यांचे ते कट केलेलं कापड आहे त्याच्यावर साडीच्या पदराचं एक टीप घालून घेतली, म्हणजे त्यातून जे थ्रेड असतो म्हणजे दोर आहे बाहेर येणार नाहीत, धागे बाहेर येणार नाहीत. म्हणून आता छोटीशी लेस मी याच्यावरती हे पहा अटॅच करत आहे. छोटी स्लेट अटॅच करायची याच्यावरती, खूप छान दिसते. मग ही ज्यावेळेस देवीच्या किंवा कलशच्या डोक्यावरून पदर खाली सोडला जातो त्यावेळेस हा पार्ट समोरच्या बाजूला येतो आणि दिसायला तो खूप सुंदर दिसतो. हे पहा पूर्ण माझा पदर रेडी झाला आणि किती सुंदर दिसत आहे हा पदर. असा बसवायचा, मी आत्ता दाखवला आहे ना, असा रेडी करून साडीसाठी स्टिच करून टाकायचा असतो त्याला. आता साडीच्या नेऱ्या काढून घ्यायच्या. हे पहा साडीला अगोदर एक तुम्हाला जेवढं म्हणजे रबर तुम्ही घेतले आहे त्यात अटॅच होईन एवढं कापड मी साईडला सोडलं आहे. कमीत कमी 4 ते 5 इंच, शक्यतो 5 इंच आणि 9 निर्या मी घालून घेणार आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 7 निर्या देखील करू शकता, परंतु मी 9 घेणार आहे कारण माझं फॅब्रिक मी खूप लांब असं घेतलं आहे 40 इंचाचं. आणि प्रत्येक निरी ही 2 इंचाची असली पाहिजे. मी आता मोजलं नाही, पण हे पहा कसल्या सुंदर निर्या येत आहेत. खूप छान अशा निर्या आल्या आहेत. आणि प्रत्येक निरी ही 2 इंचाची तरी असलीच पाहिजे. 7 ते 9 निर्या करून घ्यायच्या आणि ह्या निर्या एकावरती एक धरून त्याला छोटीशी टिप वरच्या बाजूने मारून घ्यायची. ते आता मी घेणार आहे. इकडच्या बाजूला 5-6 इंच आणि इकडच्या बाजूला 5-6 इंच असं मी अंदाजे एक कापड सोडलं आहे. ते कापड नंतर मी त्याचं काय करायचं आहे ते सांगणार आहे तुम्हाला. हे पहा खूप छान अशा निर्या आल्या आणि ही साडी शिवायला खूप सुंदर आहे. प्लेटांच्या साडींपेक्षा ही साडी ज्यावेळेस आपण देवीला घालन त्यावेळेस ती खूप सुंदर दिसते. अगदी गोल राऊंड शेपमध्ये ज्या बायका महालक्ष्मीसाठी ज्या लेडीज महालक्ष्मीसाठी साडी शिवतात ना त्यापेक्षा ही साडी खूप सुंदर दिसते. पण महालक्ष्मी देवीला प्लेटांची साडी देखील घातली जाते आणि ते साडीचा व्हिडिओ देखील मी अपलोड केलेला आहे. आता हा माझा साडीचा व्हिडिओ हा 3रा आहे. एकूण 3 व्हिडिओ मी एका 15 दिवसातच अपलोड केलेले आहेत. प्रत्येक गुरुवारी वेगळी साडी स्टिच करून देवीला घालू शकता. आता मी पहा हा एक गोट घेतला जो वरच्या बाजूने मी घालणार आहे. गोट घालायचा म्हणजे त्याच्या आतून आपल्याला पिनने रब्बर ओवून काढायचे आहे. त्याच्यामुळे लक्ष देऊन बघा हे कसं अटॅच करायचं. प्रथम जी पट्टी घेतली आहे ना ती थोडीशी फोल्ड करून अर्धा इंच कापड ठेवायचं आणि फोल्ड करायची. जास्त नाही, अर्धा इंच कापड साडीचं सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर फोल्ड करून ती बसवून घ्यायची पट्टी. हे पहा अर्धा इंच साडीचं कापड इकडच्या साईडला सोडलं आहे माझ्या हाताच्या बाजूला आणि मग मी तिथं फोल्ड करून ती पट्टी बसवली. आता ही पट्टी आहे ती आतल्या साईडला दुमडायची. निर्या खूप छान आलेल्या आहेत. हे पहा ही जी पट्टी आहे त्याचं कडेचे जे कापड आहे त्याला मी थोडीशी टिप मारून घेतली. दोन्ही बाजूला घेणार आहे टिप मारून, या साईडला देखील घेतली टिप मारून थोडीशी. आणि साडीचं फॅब्रिक आहे ते अर्धा इंच साईडला आहे पहा, कारण ते नंतर आपल्याला स्टिच करण्यासाठी लागणार. आता हे पूर्ण आत दुमडायचं म्हणजे मधून आपल्याला एक पिनच्या साह्याने जी रब्बर आहे जी आपण घेतली आहे या साडीला च्या कमरेला लावण्यासाठी ते ओवून काढण्यासाठी जागा राहिली पाहिजे. म्हणून दोन्ही बाजूनी मी ओपन ठेवलं आणि मधनं पोकळ असं जागा ठेवली. जसं आपण परकरला नॉडसाठी जागा ठेवतो तशी मी जागा ठेवली आणि टिप मारून घेतली पूर्ण. ही पट्टी तुम्ही वरच्या बाजूला देखील अटॅच करू शकता, आतून वर किंवा वरून आत, तसं काही प्रॉब्लेम नाही. काढून घेतलं पहा साईडला. आणि आता साईडला काढल्यानंतर मी रब्बर घेतली. आता ही रब्बर आहे आपल्याला थोडीशी कमी घ्यायची साईज, म्हणजे अकसून ती साडी अशी कमरेला बसली पाहिजे देवीच्या, अशी घ्यायची. आता मी ही पिनच्या साह्याने यातून ओवून काढणार आहे. तुम्ही जे वापरत असाल सुई वापरत असताना किंवा पिन वापरत असाल किंवा नाडी ओवून काढायचं ते मिळतं ते वापरत असताना काही त्यांनी, पण मी पिनच होत आहे म्हणजे मध्ये आधी निघण्याचा चान्सेस नाही.
आणि इकडच्या बाजूनी एकदा ओवायला सुरुवात केल्यानंतर बघायचं, नाहीतर पाठीमागं साईज लहान असल्यामुळे ओढून येणार नाही याची दक्षता घ्यायची. हे पहा, एका बाजूने मी पिन घालून नाडी ओवून काढायला सुरुवात केली. खूप सोपी आहे ही पद्धत साडी बनवण्याची आणि ही साडी खूप छान दिसते. फक्त याला किनार जी आहे साडीची फॅब्रिक वापरणार आहे ते फक्त खालच्या बाजूने 2 इंच किंवा 3 इंच किंवा 1 इंच 1.5 इंच असलं पाहिजे. जास्त असेल तर मग ती साडी साडी असल्यासारखी नाही वाटणार. फक्त संपूर्ण त्याची जी कंबर आहे खालची ती संपूर्ण यामध्येच रेडी होऊन जाईल म्हणून. हे पहा, आता ओवून घेतली आणि त्याला गाठ मारून घ्यायची. पहा, गाठ मारून घेतली. आता ही कमरेची पट्टी पूर्ण रेडी झाली. जसं आपण बटवा बनवतो ना तसं झालं. आणि वेअर करायला देवीला ही साडी खूप एका सेकंदातच वेअर करू शकता. फक्त वरून घालायची. कलशला घालू शकता, देवीला घालू शकता किंवा तुमचं ते तुम्ही जे प्रकारे नारळ मांडून तांब्या मांडून बनवता त्या तांब्याला देखील घालू शकता. हे पहा, आता अर्धा इंच फॅब्रिक सोडलं होतं ना ते प्रथम सरळ बाजूने टिप मारून घ्यायची आणि नंतर आतल्या साईडला फोल्ड करून त्याला टिप मारून घ्यायचं, जसं ब्लाऊजच्या फिटिंगला आपण करतो ना तसं. म्हणजे ह्याचे धागे निसटणार नाहीत आणि हे फिसकणार नाही म्हणून. हे पहा, अर्धा इंच कापड मी त्यासाठी सोडलं होतं मगाशी. वरच्या अगोदर मी वरच्या बाजूने टिप मारून घेतली, दाखवते पहा. आणि नंतर मी आता आतल्या बाजूने टिप मारून घेत आहे. आता या आतल्या बाजूने टिप मारून झाल्यानंतर मी याला पुन्हा सरळ करणार या साडीला. हे पहा, त्यासाठी मी अर्धा इंच फॅब्रिक सोडलं होतं फोल्ड करण्यासाठी 2दा मला. हे पहा, खूप छान असं फोल्ड झालं. खूप छान अशा निर्या झाल्या. या निर्यांना पिनअप करायचं, जसं आपण साडी वेअर केल्यानंतर आपल्या पोटाच्या बाजूला संपूर्ण निर्या घेऊन एक पिन अटॅच करतो. हे पहा, तिथं एक पिन लावून घ्यायची आणि खूप छान साडी ही दिसणार आहे. आणि माझ्या देवीची उंची कमीच आहे म्हणून मी या साडीची उंची कमी झाली आहे. तुमच्या देवीची उंची जास्त असेल तुम्ही साडी जास्त उंची देखील शिवू शकता. आणि जास्त उंची शिवल्यानंतर त्याला बॉर्डर जास्त आली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. हे पहा, आता मी पदर जो रेडी केला होता त्या पदरला एक गुढी घेऊन घेतली 2 आणि ती आता मी निर्यात अटॅच करणार आहे मशीनवरती. हे पहा, दाखवलं मी तुम्हाला कुठं अटॅच करायचे आहे. निरीच्या आतल्या बाजूला बघा, नाहीतर पाठीमागच्या साईडचा भाग देखील तुम्ही याच्यात शिवून घ्यायचा. पाठीमागच्या साईडचा भाग पाठीमागं सारायचा आणि फक्त पुढच्या भागाला अटॅच करायची. ती जी आपण पदराची बाजू बनवली आहे ती सरळच धरून अटॅच करायची निरीच्या पूर्ण आतल्या बाजूला. म्हणजे पिनअप केल्यानंतर ती पदर घ्यायचा, तो वरत्या बाजूला येणार नाही. हे पहा, मी खूप छान अशी साडी वेअर केली. आणि मी साडी देवीची माझ्याकडे एक मूर्ती आहे, कलशला नाही घालणार कारण आता नारळ वगैरे मांडत बसण्यापेक्षा मी देवीची जी मूर्ती आहे माझ्याकडं छोटीशी महालक्ष्मीची, त्याच देवीच्या मूर्तीला मी ही साडी वेअर करून दाखवणार आहे. तुम्हाला ही जर साडी आवडली तर तुम्ही बनवा आणि मला पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनचं बटन दाबा. हे पहा, मी निर्याच्या साईडला आतल्या बाजूने पिन लावून घेतली आणि खूप छान अशी माझी ही साडी आता रेडी झाली आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनचं बटन दाबा, शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर तुम्ही देखील असा साडीचा बनवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला जमेन. खूप सुंदर आणि खूप छान साडी आहे. मी आत्तापर्यंत जेवढे साड्यांचे प्रकार पाहिले आहेत त्यात मला ही खूप आवडली साडी. हे पहा, मी मूर्तीला साडी कशी वेअर करून दाखवली आहे, दिसले घातलेला व्हिडिओ छान दाखवला. परंतु आता मी हा जो व्हिडिओ मी देवीला साडी वेअर करून दाखवत आहे पहा. हे पहा, अगदी काही सेकंदातच ही साडी तुम्ही देवीला घालू शकता. माझ्याकडे देवीची मूर्ती आहे आणि या मूर्तीलाच मी ही साडी तुम्हाला घालून दाखवली. खूप सुंदर मूर्ती देखील आहे आणि साडीसुद्धा खूप छान रेडी झालेली आहे. आणि हे बघा, पदर घ्यायला किती मस्त जमते. हे पहा, झालं. देवीला साडी घालवणं किती सोपं आहे. खूप 15 मिनिटात तयार होणारी ही साडी मला खूप आवडली आणि मला वाटते की तुम्हाला देखील आवडली असेल. तुम्ही तुमच्या देवीला देखील अशी साडी बनवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबा आणि थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.